Mm. Mm. Good evening. Hello. हॅलो. हॅलो सर. नोट्स दिसत आहेत का?
Good evening, everyone. गुड आता आपण इव्हनिंग सर. क्वाड्रेटिक इक्वेशन पाहतोय. आपण पहिल्यांदा लिनियर इक्वेशन पाहिले, नंतर आता क्वाड्रेटिक इक्वेशन पाहतोय. तर क्वाड्रेटिक इक्वेशन आपण वेगवेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. ते पाहिलं आपण फॅक्टरायझेशन मेथड किंवा कॉम्प्लिकेशन स्क्वेअर मेथड बाय फॉर्म्युला मेथड, आणि मग त्याच्यानंतर त्याची ॲप्लिकेशन्स आज पाहणार आहोत. त्याच्या आधी जो पार्ट राहिला होता, समजा अल्फा and बीटा are the roots of y square minus 2y minus 7 equal to 0. Find alpha square plus beta square. अल्फा प्लस बीटा. तर पहिल्यांदा आता अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर फाइंड करण्यासाठी आपल्याला अल्फा आणि बीटा फाइंड करायला लागतो. हाऊ टू फाइंड अल्फा अँड बीटा, हे अल्फा आणि बीटा कसे फाइंड करायचे. तर त्यासाठी काही फॉर्म्युला दिलेला आहे त्याने. अल्फा इक्वल टू दिस, बीटा इक्वल टू दिस. तो लिहायचा. राईट डाऊन द फॉर्म्युला, पुट द व्हॅल्यू, गेट द व्हॅल्यू ऑफ अल्फा अँड बीटा. आफ्टर गेटिंग द व्हॅल्यू we can easily calculate alpha square beta square alpha cube plus beta. Okay. Now first write down the equation. What is equation? Y square minus 2y minus 7 equal to 0. हे quadratic equation आहे का? येस सर. हो सर आहे. हो सर. ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का? हो सर आहे. हो सर आहे. तर कोणता स्टँडर्ड फॉर्म आपला x स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. What is value? Compare with this equation to standard form. What is value of a? 1 1 1 1 What is value of b? -2 And what is the value of c? -7 Say. So we get a equal to 1, b equal to -2, c equal to -7. Now, formula for alpha plus beta. -b upon a. -b upon a. Therefore, alpha plus beta is minus b upon a. And alpha into beta. b upon a. Now, first calculate alpha plus beta. Minus. This minus is in the formula itself. Minus. What is value of b? -2
write down into bracket minus divided by what is value of a? 1. 1. 1. So divided by 1 minus into the bracket minus 2 divided by 1, what will be the value of alpha plus beta? 2. 2. Minus minus 2 plus 2. Now we get alpha plus beta. Again, alpha into beta. What is the formula for alpha into beta? C upon A. C upon A. Upon it. A. What is value of C? Minus 7. Minus What is value of A? 1. 1. Therefore, C equal to alpha into beta equal to C upon A equal to minus 7 upon 1 equal to minus 7. याच्यामध्ये आता कोणाला अडचण आहे का? No, sir. No, sir. अल्फा प्लस बीटा, अल्फा इंटू बीटा. आता आपलं झालंय अल्फा प्लस बीटा, परंतु त्यांचा क्वेश्चन असा नाहीये. त्यांना काय हवं? अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. तर मग आपण काय करू? अल्फाची व्हॅल्यू काढू आणि बीटाची व्हॅल्यू काढू. त्याच्यामुळे अल्फा प्लस बीटावरून व्हॅल्यू मिळत नाही, अल्फा इंटू बीटावरून पण व्हॅल्यू मिळत नाही. मग अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर कशी काढणार? अजून एक उपाय आहे. अल्फा इंटू बीटा माहिती आहे -7. Therefore we can write beta equal to -7 upon alpha. Put that value here, beta. So everything from alpha we can calculate. Now आपल्याला व्हॅल्यू कशाची पाहिजे? अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. हॅलो, लक्षात येते का? अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू पाहिजे. समजा आपल्याला अल्फाची व्हॅल्यू असती त्याचा स्क्वेअर केला असता, बीटाची व्हॅल्यू असती त्याचा स्क्वेअर केला असता आणि ऍडिशन करून सोल्युशन आपल्याला मिळालं. आता हे नाही. आता असं समजा अल्फा म्हणजे ए आहे, बीटा म्हणजे बी आहे. तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर असा एखादा फॉर्म्युला आहे का की त्या फॉर्म्युल्यामध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ही टर्म येते? कोणताही फॉर्म्युला सांगा, आहे का एखादा की त्या आता मला एक सांगा, ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी ब्रॅकेट कम्प्लीट स्क्वेअर, त्याचा हे काय आहे? फॉर्म्युला काय आहे A square plus 2AB plus B square. ओके. ए प्लस बी ब्रॅकेट कम्प्लीट त्याचा स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता रिअरेंज द टर्म्स. 2ab थोडा बाजूला ठेवा. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर आहे का? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस बी स्क्वेअर. हॅलो, हा, हो सर. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आहे का? हो सर. हा. हो सर. आता जो प्लस 2ab आहे, प्लस 2ab तो राईट हँड साईडला घेऊन जा. तर काय होईल? समजा तो आपण राईट हँड साईडला घेऊन गेलो, तर काय होईल? लेफ्ट Minus 2AB. 2ab Minus 2. -2ab. आता तर अल्फाच्या ऐवजी ए वाचा, बीटाच्या ऐवजी बी वाचा. आणि मी जो फॉर्म्युला सांगतो ते पहा. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2ab. आता मी काय करतोय, हा -2ab आहे ना, ए बी म्हणतोय, अल्फा बीटाच्या ऐवजी ए आणि बी. हा -2b जो राईट हँड साईडला तो लेफ्ट हँड साईडला आणतो. तर काय कुणीतरी वाचा, लेफ्ट हँड साईडला आल्यानंतर काय होईल? A square plus B square plus 2. प्लस ए 2ab येणार आहे. Plus 2AB. हा, प्लस 2ab इक्वल टू A plus B bracket square. हा. आता बरोबर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. आता असा फॉर्म्युला अस्तित्वात आहे का? हा फॉर्म्युला तुम्ही कधी यूज केलाय का? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर No स्क्वेअर sir. 2ab हा फॉर्म्युला माहिती आहे का तुम्हाला? No sir. कधीच वापरत नाही. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस बी स्क्वेअर. सर हा वापरलाय. हा, हा वापरलाय सर.
तोच फक्त फॉर्म्युला एच्या ठिकाणी अल्फा म्हणा, बीच्या ठिकाणी बीटा. आय कॅन राईट अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर -2 इंटू अल्फा इंटू बीटा. हे तुम्हाला समजलं का? हो सर. हो. हा फॉर्म्युला वेगळा नसून फक्त ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी. ए स्क्वेअर बी स्क्वेअर इथे ठेवलं, राईट हँड साईडला तिकडे गेलं तर अल्फा प्लस बीटा -2 ए. हा फॉर्म्युला समजला का? हो सर. मग हा फॉर्म्युला का हो वापरला? सर. हा फॉर्म्युला का वापरायचं कारण काय? काही संबंध नव्हता, कशासाठी हा फॉर्म्युला वापरला? तर आपल्याला क्वेश्चन मध्ये ए स्क्वेअर प्लस बी अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू मागितली. बरोबर. त्यांनी आपल्याला क्वेश्चन विचारताना विचारला आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. अल्फाची व्हॅल्यू काढायची गरज नाही, बीटाची नाही. डायरेक्ट जो तो फॉर्म्युलामध्ये असेल अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर -2. तर तुम्हाला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू. बस. आता मला एक सांगा, अल्फा प्लस बीटा ची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे का? हो सर. हो सर. हो सर. किती आहे? 2 किती 2 आहे? 2 2 -2. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू माहिती आहे का? Yes, sir. -7. -7. -2 multiply by minus. Now, bracket मध्ये 2, inside the bracket 2, what will be the square of 2? 4. 2 multiply by 7. -2 multiply by -7. Plus 40. प्लस Plus 40. 4 plus 14 equal to 80. That is the value of alpha square plus beta square. हे कोणाला समजलं नाही. सर 40 कसं आहे? हा, व्हेरी गुड. जय आहे का? हा सर. हा. आता ही स्टेप समजली. 2चा स्क्वेअर 4. हा हो सर. आता हे 2 मल्टिप्लाय बाय 7. 2 7 जरा 40. हे मायनस हे मायनस प्लस 2 7 जरा 40. अजून कोणाला शंका आहे? हे मायनस मल्टिप्लाय. आता मॅथ्स मध्ये सगळ्यात मजेचा भाग असा असतो की प्रत्येक वेळी तुम्हाला, आता मी जर विचारलं अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर माहिती आहे, नंतर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची पण व्हॅल्यू माहिती पडेल, तुमचा अँसर पण येईल अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. परंतु जर मी तुम्हाला हे विचारले व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बीटा, तर तुम्ही सांगू शकाल का? याच्यावरून एवढं एक्झाम्पल होऊन कॅल्क्युलेट करू नये. ह्या संपूर्ण सम मध्ये अल्फाची व्हॅल्यू किती आहे आणि बीटाची व्हॅल्यू किती आहे. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ अल्फा, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ बीटा. कॅन एनीवन टेल मी? अल्फा किती आहे, बीटा किती आहे? बरं, ते असो. अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर माहिती आहे? हो सर. हो सर. प्लस बीटा क्यूब तो म्हणजे आपण आता शोधणार आहे, तो पण माहिती आहे. म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला अल्फा आणि बीटा जरी माहित नसला तर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर फाइंड आउट करता येऊ शकतो. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब का फाइंड करू शकतो आपण? तर आपण डायरेक्ट हा फॉर्म्युला वापरला. त्यात आपण अल्फाची व्हॅल्यू या सममध्ये कुठेच दिसणार नाही, बीटाची व्हॅल्यू कुठेच दिसणार नाही, कारण आपण डायरेक्ट हा फॉर्म्युला. हे लक्षात आलं का? हो सर. हो. आता जसा इथे ए स्क्वेअर प्लस बी, अजून एक फॉर्म्युला आहे, ए क्यूब प्लस बी क्यूब ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब मायनस 3a बी ब्रॅकेट मध्ये ए प्लस बी. आता परत अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे? 2. फॉर्म इक्वेशन म्हणून याला आपण सर्कल करून इक्वेशन म्हणतो, कारण ते आपली व्हॅल्यू लागणार आहे. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ अल्फा इंटू बीटा? -7. -7. ती तुम्हाला कुठे मिळाली -7 व्हॅल्यू? इक्वेशन 2. इक्वेशन 2.
इक्वेशन नंबर 1 म्हणायचं, याला इक्वेशन नंबर 2, कारण काय व्हॅल्यू आपल्याला लागणार आहे. तिथं पटकन इथे लक्ष द्यायला 1 का म्हणतोय. Why we have said 2 minus alpha into 7. Alpha plus beta 2. No. 2 चा क्यूब किती? 8. No, tell me. -3 multiply by -7 multiply by 2 plus 42. plus 42 and 8 plus 42 50. 50. Therefore, alpha square beta square is equal to 80 and alpha cube plus beta cube is equal to 50. याच्यामध्ये आपल्याला अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू माहित नाही. त्यांनी विचारलेली नाही. त्यांनी विचारले अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर अल्फा क्यूब प्लस बीटा. हे समजलं का? त्याच्यात कोणाला काय अडचण आहे का? No sir. Question. The roots of each of the following quadratic equations are real and equal. आता याचा अर्थ कोण मला सांगेल का? रूट्स Sir, discriminant equal to 0 sir. डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू 0. हे लक्षात आलं का सगळ्यांच्या? डिस्क्रिमिनंट म्हणजे काय? म्हणजे तो किती व्हॅल्यू घेतो? सर जे पण समजले B square minus इक्वल येते. म्हणजे काय? 0 म्हणजे कशाची इक्वल टू 0? तर डिस्क्रिमिनंट म्हणजे स्क्वेअर मायनस minus 4a. एवढाच त्याचा अर्थ आहे. हे जर तुम्हाला समजलं, the roots of each of the following quadratic equations are real and equal. Real and equal म्हटलं की तुम्हाला हे माहित झालं की स्क्वेअर मायनस डेल्टा डिस्क्रिमिनंट हा 0 आहे. हे जर नाही समजलं तर हे उदाहरण सुटणार नाही. You cannot solve unless you recognize that the square minus 4 is equal to 0 as given. In another word, the roots of each of the following quadratic are real and equal. हे आता एक सगळ्यांना समजलं का? रियल and equal म्हणजे याचा अर्थ b square minus 4 is equal to 0. याचा अर्थ आहे b square minus 4 is equal to 0. Real and equal. b square minus 4 is equal to 0. हे इक्वेशन दिलेलं आहे. या इक्वेशन शिवाय आपल्याला हे सम सॉल्व करता येणार नाही. आता दोन इक्वेशन. पहिले इक्वेशन 3y स्क्वेअर आणि आपल्याला k फाइंड करायचं. 3y स्क्वेअर प्लस ky प्लस 12 इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? हो सर आहे. आता हे स्टँडर्ड फॉर्म काय आहे आपला? ax square plus bx plus c equal to 0. Compare it with standard form. A equal to 3. B equal to 1. Sorry, B equal to K. E, not 1, K. And C equal to 12. आता माझ्याकडे A माहिती आहे, B माहिती आहे, K माहिती आहे. मला प्रश्न असा विचारला की तुम्ही फाइंड K if 3y square plus ky plus 12 equal to 0. इथे जर K नसता समजा, only my equation was 3y square plus y plus 12 equal to 0. तर मी फॉर्म्युला वापरला असता स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a प्लस मायनस b प्लस मायनस b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a त्याने काढलं असतं. फॅक्टरायझेशन मी काढलं असतं. कॉम्प्लिटिंग स्क्वेअर पण इथं के असल्यामुळे काढता येत नाही. आता माझ्याकडे ए आहे, बी आहे, सी आहे, पण हा के पण आहे. तर मी कोणता फॉर्म्युला यूज करू? त्याच्यामध्ये मला कसं समजणार की आता मी काय करायचंय? हे फॅक्टर मेथड वापरायची आहे का? इक्वेशन आपलं स्क्वेअर रूट कम्प्लीट करायचं आहे, कम्प्लीट स्क्वेअर करायचं आहे तर फॅक्टर मेथड वापरायची आहे का फॉर्म्युला मेथड वापरायची? कारण माझ्याकडे ए अननोन आहे, ए बी सी माहिती पण माझ्याकडे के अननोन आहे. तर मी काय करू? तर बी स्क्वेअर मायनस 4ac या फॉर्म्युलामध्ये के ची व्हॅल्यू आपण त्याच्यातून फाइंड करू शकतो. ओके.
आता बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आहे काहीतरी दिली आहे. ते ह्या एक्झाम्पल मध्ये कुठं दिलंय त्यांनी असं बी स्क्वेअर मायनस 4ac? तुम्ही सांगेल का मला ते कुठे दिसते तुम्हाला? तर ते रिअल अँड इक्वल म्हणजे हा. 0. The roots of the each of the following quadratic equation are real and equal. जर इथं जरी असं अक्षर टाईप केली असली तरी इथं काय दिले, इथं जसं इक्वेशन आहे ना 3y² प्लस ky प्लस 12 इक्वल टू 0 k x मायनस 4 प्लस 3 तसंच इथं लिहिलेलं आहे बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0. हे दिसलं का लिहिलेलं बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0? इथं लिहिलेलं दिसलं का? कोणाकोणाला दिसलं बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0? तर ते शब्दात मांडले त्यांनी. वा, शब्दात मांडलेलं जर दिसलं का? हो हो सर. सर. मग शब्दातला अर्थ पण बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0 दिसलं का? हो सर. कोणाला दिसलं नाही असं कोण आहे का की त्याला बी स्क्वेअर मायनस 4ac दिसलं नाही असं कोण आहे का? दिसले. आता ए माहितीये, बी माहितीये, सी माहितीये. डेल्टा इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. ठीक आहे, मला डेल्टाची व्हॅल्यू माहिती नाही. बी ची व्हॅल्यू किती आहे? के. इन द ब्रॅकेट के स्क्वेअर ब्रॅकेटचं स्क्वेअर मायनस 4 into a. What is value of a? 3. What is value of c? 12. 12. Therefore, keep delta as it is equal to k square as it is. 4 3s are 12. and 12 चा square 144. 13 चा square 169. 169. 11 चा square 121. 120. Therefore, delta equal to k square minus 144. आता the roots are real and equal. Therefore, delta equal to 0. हे कोणाला समजलं नसेल तर मला सांगा. हे कोणाला समजलंय का? नाही समजलेलं आहे का? समजलंय सर. आता डेल्टा पण माहित नाही, के पण माहित नाही. 144 ठीक आहे, कॉन्स्टंट आहे. डेल्टा माहित नाही, के माहित नाही, कशी व्हॅल्यू फाइंड करणार? एक तर डेल्टा माहित पाहिजे किंवा के माहित पाहिजे. तर आपल्याला काय माहिती आहे डेल्टा आणि के मध्ये? के माहिती आहे डेल्टा का? माहिती. डेल्टा. आणि डेल्टा दिलाय का त्यांनी तसा? हो सर, रिअल अँड इक्वल सांगितलं. त्याच्यामध्ये मला डेल्टा हा शब्द सुद्धा दिसला नाही प्रॉब्लेम. मी वाचलं 2 वेळा 3 वेळा वाचलं. रूट्स ऑफ इक्वेशन रिअल आणि तुम्हाला डेल्टा दिसत नाही. उलट ते म्हणतात फाईंड के. जर मला ते फाईंड के म्हणत असतील तर ते डेल्टा आणि के मध्ये मला के फाइंड करायचं म्हणजे के ची व्हॅल्यू माहित नसणार. तरीच विचारले आपल्याला के किती, म्हणजेच मला डेल्टा तर माहित पाहिजे आणि डेल्टा त्यांनी दिलाय. रूट्स आर रिअल अँड इक्वल. देअरफॉर डेल्टा इक्वल टू 0. पुटिंग दिस व्हॅल्यू के स्क्वेअर मायनस 144 इक्वल टू 0. आता हे कोणाला समजलं नाही. हो सर, समजलं. सर नाही समजलं. कोणाला नाही समजलं? मला. हा ठीक आहे. हा सर. काय नाव आहे तुझं? स्वाती. हा सर. आता डेल्टा हा डिस्क्रिमिनंट जो आहे तो आहे बी स्क्वेअर मायनस 4ac. त्याची व्हॅल्यू काय असते? 3 प्रकारची व्हॅल्यू होऊ शकते. एक 0 येईल, लेस दॅन 0 येईल आणि ग्रेटर दॅन 0 येईल. या 3 पेक्षा तर काही येणार नाही. मग समजा जर जेव्हा ग्रेटर दॅन 0 आले तर काय कंडिशन आहे? रूट्स रिअल आणि अनइक्वल. लेस दॅन 0 आली तर नॉट रिअल. आणि समजा 0 आले तर जो डेल्टा असतो बी स्क्वेअर मायनस 4ac हा 0 घ्यायचा. हे लक्षात आलं का तुझं? बी स्क्वेअर मायनस 4 डेल्टा जर ते रिअल आणि इक्वल असतील तर बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0. हे लक्षात आलं का? आलं का लक्षात? आता या एक्झाम्पल मध्ये त्यांनी आपल्याला इथे दिले रूट्स आर रिअल अँड इक्वल. इथे म्हटलं are real and equal. The roots are real and equal. Roots
रिअल अँड इक्वल याचाच अर्थ डेल्टा म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac हा झिरो घ्यायचा. हे समजलं का? म्हणून डेल्टा झिरो. आता ही डेल्टाची व्हॅल्यू झिरो इक्वल टू के स्क्वेअर मायनस 144. हे आता कोणाला समजलं सांगा. के स्क्वेअर मायनस 144. हा ठीक. आता काही मुलं अशी करू शकतात, हा 144 राईट हँड साईडला घेतली तर काय येईल? प्लस 0 प्लस 144. हा म्हणजे काय येईल? 0 प्लस 144. 144 येणार. आणि लेफ्ट हँड साईडला काय असणार आहे? के स्क्वेअर. Therefore, my equation will be k square equal to 144. बरोबर आहे का? हो सर, मग स्क्वेअर रूट काढून मग त्याच्यानंतर आणि आपल्याला taking the both sides square, what will be the answer? K equal to काय येईल? K equal to प्लस 2 और मायनस सॉरी प्लस 12 और मायनस 12. 12 कारण 140 कर प्लस 12 पर मायनस. ही स्टेप समजली का? असंही करू शकता के स्क्वेअर इक्वल टू 144 टेकिंग द स्क्वेअर फ्रॉम द बोथ साइड्स. therefore k इक्वल टू प्लस 12 और k इक्वल टू मायनस. किंवा याला ए स्क्वेअर म्हणा, बी स्क्वेअर म्हणा, म्हणजे 12चा स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए प्लस बी another bracket a minus b equal to 0. Either this bracket a plus 12 equal to 0 or a minus 12 equal to 0. आता हे कोणाला समजण्यास सांगा. a square minus b square. 144 I can write square of the 12. आता हे कोणाच्या लक्षात नाही आले? काय आले? जय नो डाऊट. जय समजलं का? हो सर, समजलं. हा सर. म्हणून एक दोन प्रकारे आपण हे करू शकतो. स्क्वेअर रूट घेऊन किंवा ए प्लस बी ए मायनस बी. आता हा 12 कुठून इथे तो 144 आहे, हा 12 कुठून आला? तर 12चा स्क्वेअर फॉर्मॅट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर स्क्वेअर मायनस 12 स्क्वेअर. therefore a plus 12 in one bracket, another bracket k minus 12 equal to 0. therefore k plus 12 equal to 0 or k minus 12 equal to 0. तर k equal to minus 12 or k equal to plus 12 याच्यात कोणाला शंका आहे का? नो सर. therefore the value of k is minus 12 or plus 12. ही k ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली कशाच्या आधारे? तर बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0 तो का घेतला? तर रिअल अँड इक्वल. सेकंड इक्वेशन याचाच एक पार्ट आहे. kx ब्रॅकेट x minus 2 plus 6 इक्वल टू 0. मला सांगा ही क्वाड्रेटिक इक्वेशन आहे का नाही? नो सर, जर आपण ब्रॅकेट सॉल्व केला तर येईल. ब्रॅकेट विदाउट सॉल्विंग ब्रॅकेट whether it is quadratic equation or not. Quadratic without bracket solving. Without bracket solve करायच्या आधी quadratic नो equation सर, इट आहे. इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. Why it is not a quadratic equation? Highest index is not 2 and we don't know the value of a. Highest index 290. ठीक. तर आपण पहिलं काय करू? आधी ब्रॅकेट सॉल्व करू. मग ते ठीक आहे. आता write down the equation as x minus k into bracket x minus 2 plus 6 equal to 0. Solve the bracket. How to solve the bracket? Multiply each term by the term which is outside. ही जी बाहेर टर्म आहे kx मग त्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे kx मल्टिप्लाय बाय x काय येईल? kx मल्टिप्लाय बाय 2 2kx and 7 minus x. This is पुढे असेल. Therefore x square minus 2kx plus 6 equal to 0. हे आता कोणाला समजणार आहे? ब्रॅकेट सॉल्व कोणाला नाही समजलं? कसं आलं? समजलं सर. x square minus 2kx plus 6 equal to 0. आता मला हे सांगा x square minus 2kx plus 6 हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे का? हो सर, आहे. कारण ते एक्स स्क्वेअर इथे तुम्हाला ह्या एक्झाम्पल मध्ये एक्स दिसत होता का? एक्स स्क्वेअर एक्स रेस टू No, 2 sir. इथे कुठेही एक्स रेस टू 2
तरी सुद्धा ते क्वाड्रेटिक आलं कारण का आपण त्यावेळी ब्रॅकेट सॉल्व्ह केला नव्हता. मग ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर लगेच काही करायचं नाही. मग ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर ते क्वाड्रेटिक इक्वेशन आहे आणि त्याचा स्टँडर्ड फॉर्म काय आहे ए स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी बी स्टँडर्ड फॉर्म. कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म what is value of A? K What is value of B? minus 2K And what is value of C? 6. So I got the A equal to K, B equal to minus 2K, and C equal to 6. Now again, the roots are really delta. Now the first delta. Delta equal to B square minus 4AC. Remember, the term is B. What is value of B? minus 2K Write down in the bracket. Minus 2K bracket square. Minus 4. What is the value of A? K minus J. What is the value of A? K. Sorry, sir. Minus 4 is minus 4 and A is K plus K.